बनवायचं रगील पिकी आपली मटणाची भाजी आपण जाळ लावलाय अशी दगड कडानी मांडून शिना चुलीवर एकदम मस्त पिकी बनवायचं. तिकडं आपलं मटण बघा हळदी मीठ लावून तयार झालंय. आता फक्त तर कशाची वाट बघायची शिजायचीच वाट बघायची. आता कशी वाट बघायची काय करायचं गावात शिजतन कधी नळ्या घेऊन शिना ताटात बसतोय असं झालं असं आहे इकडे जाळ कसं चालू आहे असं जाळ चालू आहे आपलं उगं पित्राच्या हांड्यात हे भाजी नाच थोडी कसं आहे चुकी आहे कशी तडतड करायला लागली ताड 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 नुसतं करून उपयोग नाही चरबी पूर्णपणे आपल्याला विचार पाहिजे ना पाहुणीची जत्रा आहे व नाही तुम्ही माणसाला आमचीच जत्रा आहे तसं काय नाही होत ते हा पाहुणीच आहे पण पार पाडायचं आपण ठरवलंय काय उकडी एकदम कावळा आणलाय नुसता बर काय ना बोकुड मग काय भाऊजीला कुठनं ते ही दिसतोय का नाष्टा पाहुणीच्यातनं आणलाय बोकुड पण पाहुण्या रावड्यांना फाडायचं त्याला ती गडबड झाली चाललंय पुढेच चाललंय मोर्च्या वडीनं चाललंय पळत पडत नाही पाहुजीला पण तुझ्या गडबड झाली या मग कवा बघूला जातोय कवा खातोय असं झालंय का त्यांच्यापेक्षा त्या भाऊजींना लय गडबड झाली तिथं तर काय नाही गडबड झाली या बाकडाला तर बघा देवदेव चालू आहे पाहुण्यांचा तुम्ही म्हणताल आपला देवदेव आज आताच आहे होते हा आज 8 दिवसा आपला देवदेव आहे आणि इथं आपला देव म्हणजे इथं देव आहे कुठला देव आहे हो इथं अंकल खोपचा मसुबा इथं छान आहे. मग इथं सगळे काय असेल ते शेतकरी अशी करते ती जत्रा वर्षाला म्हणजे वर्षाला करावंच लागते बरं का जत्रा ज्याला हाय देव त्याला वर्षाला जत्रा करावंच लागते. आपली पण आता हाय तर लागली तर भाऊजी पाणी घालायला फेटा आणला नाही ओंकार आण जरा आता उप कुठं ठेवलाय ह्यानी कुठं ठेवलाय काय माहिती धुवा की म्हणा भाऊजीला पण रुमाल तर घ्यायचो सर हे तर सांगावं लागतंय बघा हे मोठ्या तेवढं तर रुमाल तर डॉक्टरला बांधावं कुठे तुम्ही ठेवलाय सकाळी कपाटू काढ आणि पुढं जाय कप्यात तर काय काय लागतंय साहित्य बघा इथं घेतलं इथं फुलं आहेत. आहो तुम्ही रुमाल नीट बांधा की येडे पण सांगतात असं बी असतं असतं गावाकडे असं असतं साधं बोळ ग साधं बोल. बोकड कप्तान अरे रुमाल माझा आहे बोकड कप्तान अहो, 30 रुपयाचा रुमाल त्याला काय लागतंय आणा येईल भाऊजी 30 गळा सोडून हे बर तुमचं जाऊ द्या सगळं हे कसं पूजा चालू आहे आपण बघूया अहो पातळ झालं काय घे ए भाऊजी ए नको बस शेंदूर शेंदूर आणायचं काय गरज नाही राहू दे भाऊ. पाडलं काय की वाटत तो अजून तिथं पैसे चालू आहे त्याला थांब तांबडा बघल्याशिवाय नाही बाबा थांब जरा त्याला एक टिकलं लावा लावलाय लावला की तुम्हीच बघितलं नाही तिकडे हा पळपळ आहे ओके ठेव 20 रुपये पोरांना कुठे पाडलं पडले का अरे पाय द्यायला लागलं थांब थांब भाऊजी खाली बसा खाली बसून शनाही करायचं असतं उजव्या हाताने मागणं पुढनं ही करा बघा तांबडा आता त्यांनी सांगितलं वहिनी सांगितलं सगळा भरावा लागतो म्हणून मग सगळं एक जण हात भरायला तुम्ही कशाला भरवला अजून असं करू दे दोघं करावंच लागतं देवाला केसरण लावते ती काय नाही, अरे नाही. ईश्वर आहे ती नाही. एवढं त्यानं ती साबणे हात धुवून या निघतंय की ती लगेच नुसतं त्याला नाही उशीर लागत थांब असं असतं चालू बघा ज्योती तर काय बोलत नाही ज्योती तर चालय जेवून खाऊन फुल आता 9 वाजता जेवण खावलं तर इकडे बघा असं फेटा फेटा असा लागतो बेटा आहे पाहुणे येत नाही तर पै पाहुणेला असते तर पै पाहुणींची अजून लग्न यावं व्हायच्या किंवा त्यामुळे पै पाहुणे म्हणते आताच नको जोडीनं येतो कॅमेरामध्ये लावलंय की एखादं कुठेतरी समजा लावते ती ए समजा खरं गुलालांचा अलीकडे आहे बघ देवा जाण गुलाल हा पडले गुलाल लागतो हा मसाला गुलाल लागतो हा आजपर्यंत मी बघितलं नाही ह्या देवाला गुलाल हाय की ह्या ह्या देवाला देवाला मानत आहे. नाही असतो तर ही अंकल खोपचं मशिकाना राजाचं ठाण आहे बरं का आणि आपल्या घरापाशी शेजारीच आहे त्यामुळं आज काय नाही बघा बोकडाची जत्रा आपण करायला लागलोय
धाकल्या गाडीची आहे बरं का, नाही तुम्ही म्हणताल तुम्ही सांगितलं कसं नाही. भावाची जत्रा आहे होय पण सगळी फॅमिली एक असल्यावर असतंच तसं. आपली पण जत्रा आहे लोटवाडीच्या मशिकाना राजाला, पण आपल्याला अजून 5-6 दिवस टाइम आहे. तुम्हाला सगळ्याला सांगतो मी असं त्या दिवशी. झाली पूजा मग कसं वाटते पूजा केली छान वाटते मन प्रसन्न झालंय का नाही अगं बोल की का जीवली नाही का काय आज मटण खायचं म्हणून बोलायचं नाही का ये नाही बाई ती खातच नाही मटण चिकन आणलं मला बाई दाखव. भाऊजीला हसू येत त्यांचं म्हणणं बायको सोडून कर काय मशिखंड राजाच चांग भले देवा सुख समाधान दिरा माझ्या धीराला सगळ्यालाच. सगळ्याला कुटुंबाला असतंय सगळ्या पूर्ण तुम्ही तुमच्या दिराला कुठं काय वाऱ्या बाकीची गेली मयाचा विषय आहे हो ही आताची मया नाही लय जुनी मया आहे सगळं त्यांचं ते बहिणीनं त्यांचं केलंय त्यामुळे सारखं तोंडा दिराचं असतं जावंच पण असतं नाहीतर म्हणताल सगळे तर झाली सगळी पूजा आता त्यांना वाट सगळ्यांना वाटण चला हा आई ती मोरचं कामकाज करते आता. तर मित्रांनो बोकड कापलंय, चिराय चालू आहे. दिसतंय चिरायला किती जण आहे, 4 जण बसलोय आणि अजून काय नाही बघा, 4 महिने तेवढे चिरून झाले. तर कधी व्हायचं इकडे चालू आहे तयारी, कोथिंबीर लसूण तिकडं कांदा पोटाच्या आळी पडली ती तिकडं जाता मला तर बघा काय खायचं नाही माझा आहे मंगळवार मी संध्याकाळी सगळा देव पार पडल्यावर संध्याकाळी जेवणार हो इकडं आमचं शकील बाई बघा कसं चालू आहे ते. तिला पडत नाही तर शकील भैया असं आहे शकील बाई त्याला पडत नाही तर पण मी ज्याचं आहे ती मालक आपला काय बाटल्या फिरवत बसलाय. पाणी पेशंट पाणी पिऊ दे की बाबा तुम्ही पाणी एवढं प्यायला. मोठं जार आणले तर काय जार पाणी पिज त्यातलं. जार तर लगीन असल्याने मुलगाचं जार आणलं तर एक खडकाच भरला इतकं जार आणलंय भाऊजीनं आमच्या. काय सांगायचं तुम्हाला? बर पाहिजे मटण पण लागली ती चिरायला अजून काय झालं नाही कारण की ही उन्हाळा लवकर नाही उशीर लागतं या सगळं काय असं की व्यवस्थित दुपारच्या टाकलं पुढं की ते उन्हाळा हा सगळं. दुपारच्या पुढं बेत उन्हावर म्हणतात भाऊजी आता शिजू टाकायचं उकड काढायची किंवा दाखवायचा उकडं खायचं शिरण्यावर नाही एक आठवण आली काका जर असतं का नाही होय होय तर ह्याला एका बोटाने शिव दिलं नसतं. नसतं की कोल्हापूरचं अण्णांना शिव दिलं नसतं सांगायला पाहिजे होतं, तो सांगितलं नाही मी म्हणत होतो पण आता म्हणायला सांगायचं नाही मी तुझ्या नंबर अण्णाला सांगितलं असतं तर अण्णाने येऊन करण्यापाशी काय नाही बघा पण त्यांची टेक्निकल वेगळीच आहे का नाही हो? मागल्या वेळेस त्यांनी सगळं बोकड पूर्ण आणि कुणी न बोट लावतात त्यांची त्यांनी तोडून दिलं का नाही तोडून गडी खरडून सरळ बसला सगळं. होता आणि एक लेवल सगळं पीस बनवलं होतं. सगळं काय असं ते लेवल आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं माणसं किती जेव्हा येणार आहेत आपण सांगितलं होते 100 ते 125 तर बारका आपल्या धोरण आणली होती त्या धोरणात त्यांनी कच्चं मटण भरून किती बसतंय त्याचं माप काढून त्या मापानं वाढायला सांगितलं तर मटण कमी पडत नाही. त्यांना अनुभव आहे. अनुभव आहे म्हणजे केलेला आहे त्यामुळे त्यांना समजतंय सासरे बुवाला कसा देत आहे 8 दिवसाला पोकळा काढायची म्हणजे आज मोर गेली चित्तोय है का नाही अण्णा म्हणतात 8 दिवसाला पोकळा करायचे या जत्रा करायला 6 महिने गेले ते आणि तुम्ही 8 दिवसाला करायला लावा कुठले देव उठून बसवायचे बरंच उठवायचं देव जागरण गुजर आहे की अजून लय मोठा राडा आहे तर भाजी करताना तुम्हाला मी काय जावं जाऊनच चालू आहे. आवाज जाऊ जाऊन तर चालू आहे की आता हे समजा हळद मीठ लावून शिना होय हळद लावायला चौकंड सगळीकडे हळद लागली पाहिजे ना. सासूबाई लेकीला काय शिकवलं होतं का नाही जत्रा कशी करते ती कशी नाही आता ही भारी मेळ आहे बघा. हो मॅडम हळद बघा हळद टाका हळदीनं काय होत नाही. हळद जेवढी असेल तेवढी भाजी म्हणजे सूप जे होतं का नाही मिठाचं चांगलं होतं निवत आहे. त्याला नाही लावली तरी चालते ती बाकीचं मटण कालवा. भाऊ नुसतं असं बाहेर फिरताय करायला नका काय नका तुम्हाला तर काय भाऊ असं फिरतोय आणि ही बघा काय चापसते ते त्यात. काय चापस हळद मीठ
चालला बघतोय. होय ही काय आहे ग? तर हे बघा इकडे वजडी ह्यात गरम पाण्यात टाकली बरं का तुकडं हे करून. ही वजडी इथं चरबी तिळवण आणि ही मटण. तरी 30-40 लोक असतील ही. तेव्हा जत्रा ह्यांची सगळं ह्यांचं आणि काय म्हणते ती मला माहित नाही, मला येत नाही. माणसं किती सांगितली ती तुमची माणसं किती ती मला माहित नाही. तिकडे विचारा मला काय सांगणार करा तुमची तुम्ही. सगळे काम सोडून रिकामं होते ढेरी पडली. तुम्हीच करा ते काय करायचं ते करा बाबा. मी काय करत नाही म्हणून है ना. मीठ मला ते शिजवायचं सुद्धा नाही तुम्हाला. टाक. अगं हळद बास बस ना, बस. मीठ टाक. काय उगा हाय म्हणून कडूझार करता. नाही नाही काय नाही, हळद पडायचीच वर, हळद शेती इशीनं कडवत नसतं. हातात घे मीठ आणि टाक. असं किती तुम्ही काय टाका की. हातात नको माझ्या तुझ्या हाताने टाक. नाही टाकू नका गं. ए, हे दोघ जण मेहून जळण घेऊन आले तर जळण तर लय आणलंय बरं का. वज ह्यांना उचलं नाही एवढं वज आणलंय. आणलं जरा बेटा मोठा गट मंडी जोता काढून काढलं ते. सकाळीच बघितलं किती मोठा बंडल होता जळणाचा ती. बांधायला गेलं. किंवा शिजू टाकून शिला. टाकली चरबी. पितळाच्या हांड्यात बनवायचं रगील पिकी आपली मटणाची भाजी. आपण जाळ लावलाय अशी दगड कडानी मांडून शिना चुलीवर एकदम मस्त पिकी बनवायचं. तिकडं आपलं मटण बघा हळदी मीठ लावून तयार झालंय. आता फक्त तर कशाची वाट बघायची आहे? शिजायचीच वाट बघायची. आता कशी वाट बघायची? काय करायचं गावात शिजतन कधी नळ्या घेऊन शिना ताटात बसतोय असं झालं असं आहे ना. जाळ कसं चालू आहे? असं जाळ चालू आहे आपलं उगं पितळाच्या हांड्यात. हे भाजी नाच थोडी. कसं आहे ते आहे कशी तडतड करायला लागली. ताड 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 नुसतं करून उपयोग नाही. चरबी पूर्णपणे आपल्याला विरवायची आहे त्याला. होय लाल भडक. तर घेऊया आपलं ही मटण शिजवून शिना.